संघाच्या बौद्धिकासाठी मुख्यमंत्री रेशीमबागेत महायुतीच्या नेत्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना। राष्ट्रवादीचे आमदारही रेशीमबागेत दाखल। हिवाळी अधिवेशन शनिवारी गुंडाळणार। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय। पुढील 2 दिवस विदर्भ मराठवाड्यावर चर्चा होणार। बोट दुर्घटनेतील 13 जणांपैकी 10 प्रवाशांची ओळख पटली। आरोपीवर गुन्हा दाखल। जखमींवर उपचार सुरू। मुंबईच्या बोट दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू। उपचारासाठी गेलेल्या नाशिकच्या आहेर कुटुंबावर शोककळा। चिमुकल्यासह आई-वडिलांचा अंत। नाराज भुजबळांचा तिसऱ्या दिवशीही नाशिकमध्येच मुक्काम। अजूनही राष्ट्रवादीचा कुणीही नेता भेटीला नाही। अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी। निर्यात शुल्क कमी न केल्यास दर आणखी पडण्याची भीती।